नमस्कार, मी अमोल जोशी। मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला। कर रचनेतले बदल आणि अनेक योजना यांच्यासह सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला बिहार आणि आंध्र प्रदेशवर करण्यात आलेली निधीची भरघोस तरतूद। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारसाठी 60,000 कोटींपेक्षा जास्त वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली, तर आंध्र प्रदेशसाठी देखील कोट्यवधींच्या तरतुदी करण्यात आल्या। यामुळे महाराष्ट्रातले मवियाचे खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी दिल्लीमध्ये घोषणाबाजी करत आंदोलन केलं। यंदाच्या बजेटमध्ये खरंच असा दुजाभाव करण्यात आलाय का? महाराष्ट्राच्या वाट्याला खरंच काही आलेलं नाहीये का? आणि अर्थसंकल्पातून राजकीय गणित डोकावतायत का? या प्रश्नांवर चर्चा करूया आजच्या धुरळामध्ये। तर या विषयावरच्या चर्चेचा धुरळा उडवण्यापूर्वी दिल्लीतून काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काही नेत्यांच्या, खासदार मंडळींच्या। त्याआधी आपण बघूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काहीतरी मोठी अनाउन्समेंट केली जाईल, कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल किंवा रेव्हेन्यू देतात। त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की या बजेटमध्ये आमचा उल्लेख असेल, परंतु दुर्दैवाने साधा उल्लेख सुद्धा महाराष्ट्राचा या बजेटमध्ये नाही, हे या ठिकाणी मी दुर्दैवाने सांगू इच्छिते। महाराष्ट्राला तुम्ही विचारल्याप्रमाणे महाराष्ट्राला काय मिळालं, तर मी महाराष्ट्राला भोपळा मिळाला असं मला, कारण संपूर्ण बजेटमध्ये पाहत असाल तर बिहार, आंध्र अशासारख्या राज्यांना त्यांनी फार मोठं पॅकेज दिलं आहे, फार मोठमोठ्या योजना त्यामध्ये तिथं जाहीर केलेले आहे। परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये पूर्णतः भोपळा दिला गेलेला आहे। बिहारमध्ये 41,000 कोटीचं पॅकेज दिलं गेलं आहे किंवा इन्सेंटिव्स त्याला मिळणार आहे, त्याला मदत मिळणार आहे। आंध्र प्रदेशसाठी जी काही राजधानी अमरावती राजधानी आहे, त्या राजधानीच्या बांधकामासाठी किंवा राजधानीच्या निर्माणासाठी एक 15,000 कोटीचं अर्थसहाय्य राज्य केंद्र हे आंतरराष्ट्रीय बँकेच्या थ्रू करणार आहे। आणि तसाच मला वाटतं ओडिशासाठी सुद्धा एक पॅकेज त्यांनी अनाउन्स केलं आहे। तर याचा विचार करता असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने फार काही अनाउन्समेंट केलेले नाही आहेत। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आज मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विनय आंबेकर आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले देखील आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया काँग्रेसपासून। हेमलताजी, दुपारी सुद्धा आपण बोलत होतो, आज दिवसभर हाच विषय महाराष्ट्रामध्ये विशेष करून सध्या चर्चेला जातो आहे। खरोखरच महाराष्ट्राकडे दुजाभाव करण्यात आलेला आहे असं तुम्हाला वाटतंय का? जर बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तशाच महाराष्ट्रासाठी करता आल्या असत्या किंवा करायला हव्या होत्या असं तुम्हाला म्हणायचं आहे का, किंवा विरोधी पक्षांना म्हणायचं आहे का? कसं बघताय आपण या अर्थसंकल्पातल्या राज्यवाईज जर आपण याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर? मला खरंच आज खूप वाईट वाटलं। हो, एखाद्या राज्यावरती डूख धरणं म्हणजे काय प्रकार असतो ते आज पाहायला मिळालं। एखादं अविकसित राज्य असेल तर त्याच्या विकासासाठी सर्वांनी मदत करणं हे आपण गृहीत धरू, परंतु निवडणुकीमध्ये कोणीतरी आपल्याला साथ दिली, ज्यांच्यामुळे आपलं सरकार तरलं, ह्या भावनेतून जर कोणावरती तुम्ही कृपा करत असाल आणि बाकीच्या राज्यांवरती अन्याय करत असाल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे। महसूल जे राज्य ज्या प्रमाणात देतं त्या प्रमाणात त्या राज्याला विकासाची संधी मिळायला हवी, परंतु महाराष्ट्राकडून नेहमीच आपण जास्तीत जास्त महसूल गोळा करता। परंतु आज अंदाजपत्रकामध्ये अजित पवारांना फोडलं, एकनाथ शिंदेना फोडलं, तरी पण आपले खासदार जास्त प्रमाणात निवडून आले नाही। तो मनामध्ये डूख धरून अतिशय स्थूल बुद्धीने महाराष्ट्राला पूर्ण विकासापासून वंचित ठेवलं गेलं। आता ते याच्यावरती हे करतील की आम्ही आता पुरवणी यादीमध्ये मागण्यांमध्ये आम्ही महाराष्ट्राचा विचार करू, परंतु महाराष्ट्रावरती मूळतः जो अन्याय झालेला आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्राला वागणूक दिली गेलेली आहे, त्याचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे। आणि या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला अक्षरशः पाणी पुसले गेले आहे।
ठीक आहे. विनय आंबेकरजी, तुम्हाला काय तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? महाराष्ट्रासाठीच्या तरतुदी पुरेशा आहेत असं आपल्याला वाटतंय का? जाणीवपूर्वक महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलंय असा जो विरोधकांचा आरोप आहे, त्यावर आपलं काय उत्तर असेल? जुलैमध्ये माननीय पंतप्रधान मुंबईला आले होते. 29,400 कोटीच्या योजनांचं, ज्याच्यामध्ये वाढवाण बंदर, त्यानंतर रेल्वेचा विकास, मेट्रोच्या नवीन मार्ग, अशा सगळ्याचं उद्घाटन ते करून गेलेले आहेत. महाराष्ट्राला भाजपनी गेल्या 10 वर्षामध्ये भरपूर मदत केलेली आहे आणि बजेट जे आहे, या बजेटचा मूळ उद्देश विरोधकांना आमच्या समजला नाही असं मला म्हणावं लागेल. बजेट हे देशाचा अर्थसंकल्प आहे. त्याच्यामध्ये एखाद्या विकासाचा काही बॅकलॉग असलेल्या राज्याला एखादी गोष्ट दिली किंवा एखाद्या राज्याची राजधानी अर्धवट बांधलेली होती, ती पूर्ण मध्ये दुसरं सरकार आल्यामुळे ती मागे पडली, ती पूर्ण करण्यासाठी काही मदत दिली म्हणजे त्या राज्यावर फेवर केला किंवा तिथे आम्हाला मतं मिळाली म्हणून आम्ही काही केलं, असं त्याचा अर्थ काढणं हे दुर्दैवी आहे. देशाचं बजेट आहे. देशामध्ये आता मी हा एक कागद तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये 1,000 कोटीच्या वरच्या ज्या ॲलोकेशन आहेत स्कीमच्या, त्याचा आजच्या बजेटमध्ये प्रसिद्ध झालेलं डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक योजनेमध्ये महाराष्ट्र इन्क्लूड आहे. त्यामुळे महाराष्ट्राला वेगळी तरतूद या कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही राज्याचं नाव न घेता या सगळ्या कॉमन तरतुदी आहेत, ज्या सगळ्या राज्यांना लागू आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. दुसरा एक ताई आता असं म्हणाल्या की महसूल महाराष्ट्रामध्ये जास्त तयार होतो, तर महसूल जो तयार होतो इनडायरेक्ट टॅक्सेसचा म्हणजे जीएसटीचा, त्याच्यामध्ये ताईंच्या माहितीसाठी सांगतो, SGST, CGST आणि IGST असे 3 प्रकारचे टॅक्सेस असतात. याचा एस्क्रो अकाउंट असतो आणि SGST म्हणून जे अकाउंट असतं, जो महाराष्ट्राचा केंद्राच्या टक्केवारी एवढा टक्क्याचा अकाउंट असतो, त्याच्यामध्ये पैसे डायरेक्ट जातात, ते केंद्र देत नाही. फक्त IGST जो असतो ते जे प्लॅनिंग कमिशन असतं त्याच्याप्रमाणे, फायनान्स कमिशन जे असतं ते सांगतं त्याप्रमाणे बॅकलॉग भरून काढायला त्या IGST मधला शेअर दिला जातो. तो सुद्धा महाराष्ट्राला पूर्ण दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय केला, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं, ताईंना रडायला आलं वगैरे, हे जे सगळे आहेत ही नाटकं आहेत. काहीतरी करून चांगल्या बजेटला विरोध करता येत नाही म्हणून महाराष्ट्राला काही दिलं नाही असं जे एक आरडाओरडा करायचा आणि मूळ लोकांच्या पर्यंत बजेटमधल्या चांगल्या गोष्टी जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करायचा, असा यांचा प्रयत्न आहे. ठीक आहे. हा निष्कारण चाललेला आरडाओरडा आहे असं तुम्ही म्हणताय. नितेश कराळे आपल्यासोबत आहेत. नितेशजी, तुम्हाला हे पटतंय का? पूर्ण देशाचा विचार करायला हवा राज्यासाठी, असं सुट्ट एकतर बघता येऊ नये, बघू नये. मूळ उद्देश काय आहे याच्यावर लक्ष द्यावं असा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रासाठीच्या तरतुदी वेगळ्या बघायच्या म्हटलं तर त्या यानं त्या प्रकारे आलेल्या आहेत, निधी येतो आहे आणि येत राहणार आहे असं भाजप सांगतायत. कसं पाहता आपण याकडे? नमस्कार. सध्या हे जे मोदी 3-0 सरकार आहे, हे सध्या 2 लोकांच्या खांद्यावर टिकून आहे. एक म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि दुसरं म्हणजे नितीश कुमार. आता या लोकांना खुश कसं करायचं आणि सरकार 5 वर्ष टिकून ठेवायचं आहे, तर याच्या तोंडात गुलाबजामू, कवा एखाद्या वेळेस सोनपापडी चारा लागण, नाही तर मग हे कवा यायचा खांदा सोडून देईल आणि मोदी सरकार खालतं पडन हे सांगता येणार नाही. म्हणून बजेटमध्ये जास्तीत जास्त प्रोव्हिजन ही बिहार, आंध्र प्रदेश राज्यासाठी केली. जसं जवळपास 60,000 करोड रुपयाची लयलूट एकाच बिहार राज्यावर केली. मग हा दुजाभाव काऊन? बरं, आता समोर इलेक्शन आहे महाराष्ट्रात. कमीत कमी महाराष्ट्रात जेव्हा तुम्हाला तुमच्या ठीक आहे 18 जागा ठीक आहे शिवसेनेच्या, 23 जागा बीजेपीच्या निवडून येऊन राहिल्या त्या 2019 त्या डायरेक्ट तुमच्या जागा आता 12 आणि 13 जागावर आल्या, तर तुम्हाला भविष्य समजायला पाहिजे का 4 महिन्यानं विधानसभा आहे, कमीत कमी महाराष्ट्रासाठी तरी स्पेशल प्रोव्हिजन करावी. आणि सर्वात जास्त टॅक्स कलेक्शन महाराष्ट्रातच आहे. ठीक आहे, एकूण भारताच्या GDPत 18% वाटा आहे. GSTच्या कलेक्शनमध्ये 20%च्या जवळपास एकट्या महाराष्ट्राचा वाटा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या तोंडाले पानच पुसले आहे. आणि हे जे सांगते आता MSPची गोष्ट जर पाहिली तर MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, याच्यासाठी आंदोलन झालं. आता या बजेटमध्ये ठीक आहे एवढा मोठा हरियाणात, महाराष्ट्रात फटका बसला. ठीक आहे, शेतकऱ्याच्या हमी भावाचे प्रश्न होते. एक कृषी आयोग, स्वामीनाथन आयोगानुसार कृषी कल्याण आयोग स्थापन करायला पाहिजे होता. ती बजेटमध्ये घोषणा करायला लागत होती, त्याचं काम करायला. आणि MSP मध्ये
ठीक आहे, काय वाढ होईल किंवा MSP यावर्षी कसा राहील याबाबत काहीही सांगितलं गेलं नाही. आणि त्याच्यानंतर आता काय म्हणजे याची एक 2014 जेव्हा सत्तेत यायचं होतं तर मोदी सरकार सांगितलं होतं हर साल 2 करोड युवाओं को रोजगार देंगे. रोजगार, आता तो रोजगार कायमस्वरूपी होता. आता म्हणते हे 500 कंपन्यांमध्ये 1 करोड मुलांना इंटर्नशिप म्हणजे काय, ITI केल्यानंतर किंवा तुम्ही पॉलिटेक्निक केल्याच्या नंतर ते जे ट्रेनिंग देतात 1-2 वर्षाचं त्याला इंटर्नशिप म्हणते. ठीक आहे, ते आता मला सांगा तो कायमस्वरूपी रोजगार नाही, म्हणजे जवान पोट्ट्याच्या तोंडाले सुद्धा यायनं पानं पुसली आहे. आणि मग ते इंटर्नशिप केल्यावर कुठं लागन पोरगा, ह्या पुन्हा प्रश्न निर्माण झाला. हे अशा पद्धतीचे युवकांना भुरळ पाडणारे घोषणा ठीक आहे या मोदी सरकारनं पुन्हा यावेळेस केल्या आहे. आता मोदी सरकारचे कितीतरी मंत्री निवडणुकीत म्हणे, आणि त्या दिल्ली सरकारनं केजरीवाल सरकारनं 200 युनिट फ्री दिले होते सरसकट सगळ्याले. आता यायनं घोषणा केली का 1 करोड घरांना 300 युनिट फ्री देऊ भारतात. आता ते कोण लोक राहील ज्यांना 300 युनिट फ्री भेटल, याबाबतचं काहीही सांगितलं नाही. तर कोणाला 300 युनिट फ्री, आणि मोदी सरकारनंच घोषणा केली इकडे 300 युनिट फ्री म्हणते आणि आम्ही प्रीपेड मीटर लावणार आहे. प्रीपेड मीटर म्हणजे काय, तर प्रीपेड मीटर लावू, जर रिचार्ज संपलं मीटर मधलं तर लाईन गेली तुमच्या घरी, पैसे नसेल तर लाईन येणार नाही, रिचार्ज मारा ठीक आहे आणि लाईन चालू करा. म्हणजे एका बाजूला अशी घोषणा करायची का 1 करोड घरांना 300 युनिट मोफत देण्याचा विरोधही करायचा, आणि इकडं प्रीपेड मीटर लावायचं प्लॅनिंगही करायचं. हे सरळ लोकांना फसवण्याचं प्लॅनिंग या मोदी सरकारनं बजेट. ठीक आहे, म्हणजे काही बाबतीमध्ये दुजाभाव आहे आणि काही बाबतीमध्ये अस्पष्टता आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आपण श्रीनिवास खांदेवालेंकडे जाऊया. श्रीनिवासजी, राजकीय चर्चा तर होत राहील, आरोप प्रत्यारोप सरकार समर्थन करत राहील आणि विरोधक त्याचा विरोध करत राहतील. मात्र जर आपण वस्तुनिष्ठपणे या अर्थसंकल्पाकडे पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये कुठल्या बाबतीमध्ये स्पष्टता आहे आणि कुठल्या बाबतीत विशेषतः अस्पष्टता आहे किंवा अंधुकता दिसतीये, क्लॅरिटी कमी आहे असं वाटतंय? कसं पाहता, विशेषतः महाराष्ट्र आणि इतर 2 राज्यांच्या तुलना आपण करायची म्हटली तर? नाही, आपण पहिल्याने असा विचार करू हो की केंद्र सरकारच्या ज्या योजना असतात त्या सगळ्या राज्यांना लागू केल्या जातात. मग त्या आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील वगैरे वगैरे, त्याच्याप्रमाणे त्या महाराष्ट्रालाही लागू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी त्या योजना लागू आहेत किंवा पैसा येतोय हे आपण मान्यच केलं पाहिजे. प्रश्न काय येऊन राहिलाय की त्या 2 राज्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेश यांनी सरकारला मदत करण्याच्या, राजकीय मदत करण्याच्या करता म्हणून अट घातली की आम्हाला तुम्ही तो संविधानिक विशेष दर्जा द्या, त्याच्याप्रमाणे आम्हाला संसाधनं मिळतील. या बजेटमध्ये तो दर्जा काही दिला गेला नाही, परंतु बिहारने पॅकेज मागितलं, तो पॅकेज शब्दही टाळला गेला. परंतु त्यांनी जी कारणं सांगितली होती, आम्हाला अमरावती राजधानी निर्माण करायची आहे, अमुक प्रकल्प राहिले, ते प्रकल्प त्यांनी त्याच्यात घेतले नाव न घेता. आणि निश्चितपणे तो राजकीय व्यवहार आहे, सौदा आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधला, तो त्यांनी पार पाडला. प्रश्न असा येतोय आणखीन की महाराष्ट्र जास्त उत्पन्न सरकारला देतो हे माहीत आहे, आणि बरेच वेळेला महाराष्ट्राच्या विरुद्ध तोच मुद्दा उचलला जातो की तुमच्याजवळ तर उत्पन्न भरपूर आहे, मग तुम्हाला कशाला आणखीन पाहिजे. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा हे जे प्रदेश आहेत हे मागासलेलेच आहेत, ते बिहार सारखेच आहेत, ते आंध्र प्रदेश सारखेच आहेत ग्रामीण. मग विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र सरकारने काय मागितलं केंद्राला? जर काहीच मागितलं नाही तर त्यांनी काहीच दिलं नाही. त्यामुळे अन्याय आम्ही स्वतःच सहन करत राहतो आणि आम्ही म्हणतो की यांनी आम्हाला काही दिलं नाही. आता दुसरा प्रश्न आहे की काही सामान्य लोकांच्या जीवनाच्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि एम्प्लॉयमेंटसाठी, रोजगारासाठी काही प्रयत्न करणार आहेत. त्यातली एक चांगली बाजू मला ही वाटली की सरकारने असं म्हटलंय की आम्ही इकॉनॉमिक पॉलिसीचं फ्रेमवर्क निर्माण करू. म्हणजे कोणत्या धोरणातून खांदेवालेजी या मुद्द्यांकडे आपण येऊया. मात्र जे प्रमुख 2 मुद्दे तुम्ही मांडलेत तो मुद्दा घेऊन आपण ही चर्चा पुढे घेऊन जाऊया. सगळ्यात पहिला मुद्दा आहे राजकीय सौद्याचा.
कशा प्रकारे राजकीय सौदा हा अर्थशास्त्र एका बाजूला आहे, अर्थकारण आहे, मात्र त्या अर्थकारणाला जोडून राजकारण सुद्धा येतच आणि ते वर्षानुवर्ष आपण सगळे पाहत आलेलो आहेत, त्याच्यामध्ये कोणी नाकारू शकत नाही. हाच मुद्दा मला विचारायचा आहे विनयजींना. विनयजी, राजकीय सौदा होता हे आपण मान्य करायला काय हरकत आहे? कारण बिहार आणि आंध्र प्रदेशचे प्रश्न हे काही यावर्षी निर्माण झालेले नाही आहेत किंवा हे काही मागच्या 3-4 महिन्यात निर्माण झालेले प्रश्न नाही आहेत. मागचे 10 अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केले, अर्थमंत्री त्याच होत्या, पंतप्रधान तेच होते, सरकार देखील तेच होतं. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे, इक्वेशन्स बदललेली आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला अर्थसंकल्पावर दिसतोय. हे एकतर उघडपणे मान्य करायला हरकत काय, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे की या राज्यांनी ज्या प्रकारच्या मागण्या केल्या तशा प्रकारच्या मागण्या महाराष्ट्राकडून करण्यात आलेल्या होत्या का? त्या करण्यात आल्याच नसतील तर त्या पूर्ण कशा होणार? महाराष्ट्राने ज्या ज्या मागण्या मला अर्धा मोदीजींकडे मिनिट द्या केल्या फक्त. त्या सर्व येतो मी तुमच्याकडे खांदेवालीची. जेव्हा MS त्या सर्व मागण्या मोदीजींनी पूर्ण केलेल्या आहेत. मुंबईच्या मेट्रोचा गेल्या 10 वर्षात झालेला विकास मुंबईकरांनी पाहिलेला आहे, महाराष्ट्राने पाहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये झालेली इन्फ्रास्ट्रक्चर विकासाची कामं ही सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी पाहिलेली आहेत. त्यावेळेला इतर राज्यांनी जर असं म्हटलं असतं की महाराष्ट्रात यांचं युतीचं सरकार आहे, त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि म्हणून हे महाराष्ट्राला वेगळं झुकतं माप देतात, तर तुम्ही आज जो म्हणताय तो आरोप बरोबर ठरला असता. परंतु त्यावेळेला असं कुठल्याही राज्याने, अन्य राज्यांनी म्हटलं नाही. कारण फायनान्स कमिशनच्या निर्णयाप्रमाणे जो निधी वाटपासाठी असतो तो वाटला जातो, त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव भेदभाव केला जात नाही. काही वेगळ्या योजना, जसं महाराष्ट्राला त्यांनी परवा जुलैमध्ये येऊन 29,400 कोटी रुपयाच्या योजना दिल्या, तशा जर आंध्रला दिल्या किंवा बिहारला दिल्या, तिथला बॅकलॉग भरून काढला, तर त्याला पुन्हा सौदेबाजी, राजकीय सौदेबाजी, हिशोब वगैरे असे शब्द लावणं बरोबर नाही. कारण हा संपूर्ण देश आपला आहे ना. बिहार काय वेगळं आहे का? बिहार वेगळं नाही, आंध्र वेगळं नाही, महाराष्ट्र वेगळा नाही. ठीक आहे. हेमलताजी, 2 मुद्दे आहेत. एक तर विशेष राज्याचा दर्जा द्यावा ही मागणी होती, ही मागणी काही पूर्ण झालेली नाही. आणि दुसरीकडे आज दिवसभर आता असं समोर येतंय की बिहारवर विशेष मर्जी दाखवलेली आहे, आंध्र प्रदेशवर विशेष मर्जी दाखवलेली आहे. बिहारमधले विरोधी पक्ष असं म्हणत आहेत की आम्ही जे मागितलं ते काही आम्हाला मिळालेलं नाहीये. दुसरीकडे पूर्ण देशभर असं सध्या चित्र आहे इतर राज्यांमध्ये की बिहारला खूप मिळालं, आंध्र प्रदेशला खूप मिळालं, त्या मानाने आम्हाला काहीच मिळालं नाही. तर विशेष दर्जा ज्या कारणासाठी नाकारला, एकतर तो नाकारण्याची कारणं आणि दुसरीकडे जर त्यातले निकष पूर्ण होत नसतील तर मग ही विशेष तरतूद कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतोय. कसं पाहता आपण याकडे? सगळ्यात पहिल्यांदा भाजपचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलले तसं मी नाटक पण करत नाही आणि मला रडायला पण येत नाही. तर प्रवक्त्यांनी बोलताना भाषा थोडी जपून वापरावी आणि हे प्रवक्त्यांनी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे. आता आपण जो प्रश्न विचारला की विशेष राज्याचा दर्जा आणि दिलेलं पॅकेज, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत भीतीखाली ठेवायचं. सतत अपुऱ्या म्हणजे मागण्या निम्म्या पूर्ण करायच्या, निम्म्या मागण्यांसाठी भीतीखाली ठेवायचं. आता आम्ही तुम्हाला एवढं पॅकेज दिलंय, तुम्हाला आमच्या सोबत राहावं लागेल. म्हणजे त्या अर्थाने हे बजेट पूर्णपणे पॉलिटिकल आहे. त्या अर्थाने कोणावरती दबाव आणण्यासारखं आहे. आता मगाशी असा विषय झाला की महाराष्ट्राची निवडणूक आहे, पण यांची जर रणनीती आतापर्यंत बघितली तर जेलमध्ये टाकायचं, 72,000 कोटीचे आरोप करायचे, दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये घ्यायचं, म्हणजे भीती दाखवायची आणि आपल्यासोबत घ्यायचं, ही त्यांची रणनीती आहे आणि महाराष्ट्रासाठी ती त्यांनी संपूर्णपणे वागवलेली आहे. म्हणजे जर तुम्ही आम्हाला मतदान करणार नसेल तर तुमच्या राज्याला आम्ही ते पॅकेज देणार नाही, ही जी रणनीती आहे मला असं वाटतं चुकीचं आहे. आता महाराष्ट्राच्या विकासाबद्दल झालं, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अहमदनगर असेल, धुळे असेल, जी महत्वाची शहरं आहेत, ज्या पद्धतीचं पॅकेज पूर्वी दिलं गेलं होतं, ज्या पद्धतीचं अंदाजपत्रकामध्ये तरतूद होती, कुठलंही काम अद्याप पावतं सुरू झालेलं नाहीये. मंत्रालयामध्ये धूळ खात पडलेले आहेत. म्हणजे फक्त आकड्यांची जगलरी करायची, मोठे मोठे आकडे सांगायचे, प्रत्यक्षात काम होताना शून्य होतं. आणि बाकी म्हणजे हा अन्याय आणि हे पॉलिटिकल बजेट तर झालं, पण बाकी सुद्धा बजेटमध्ये कौतुक करण्यासारखं काही नाहीये. 2 कोटी लोकांना रोजगार देणार ही जी घोषणा होती त्याच पद्धतीने ही 1 कोटी लोकांची घोषणा आहे. अग्निवीर सारखाच हा सगळा प्रपंच आहे. त्याच पद्धतीने शिक्षण आणि आरोग्य ह्या सगळ्यात महत्वाचे विषय या देशामध्ये असताना त्याच्यावरती एक सॉलिड कॉन्क्रीट अपेक्षा होती की त्या पद्धतीने तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काय आमूलाग्र बदल करणार.
त्यासाठी काय करणं आवश्यक होतं ते केलं नाहीये. इन्कम टॅक्स स्लॅबचं सुद्धा 3 लाख आणि 5 लाखांनी काहीही होणार नाहीये. इन्कम टॅक्स न भरणाऱ्याची संख्या जास्त आहे, परंतु तुम्ही हा स्लॅब जर वाढवून दिला असता तर कदाचित चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये तो पैसा खेळला असता, बाजारामध्ये तो पैसा आला असता आणि कुठेतरी एक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असती. पण तेही करायचं नाहीये. आणि आता सांगितलं की एकीकडे ह्या सगळ्या घोषणा करायच्या, एकीकडे 4 लोकांच्या हातामध्ये हा देश द्यायचा, म्हणजे वीज मोफत द्यायची घोषणा करायची आणि मीटर लावायचे. अतिशय बरोबर आहे. हे मीटर सुद्धा लोकांवरती आलेलं फार मोठं संकट आहे. म्हणजे लोकांना या ना त्या पद्धतीने त्रास द्यायचा आणि ह्या बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करायच्या. शेतकऱ्यांचे जेन्युइन प्रश्न होते, पण एमएसपी बद्दल कुठल्याही पद्धतीचा कसलाही उल्लेख नाहीये. आयात निर्यातीच्या धोरणामध्ये आम्ही काय करणार हे ठामपणे सांगितलेलं नाहीये. ठीक, गहू असेल, ठीक. तांदूळ असेल, साखर असेल, कांदा असेल, यांच्यावर तुम्ही निर्यात बंदीच्या बाबतीत ज्या काही धोरणं आखता त्याच्यावरती तुम्ही कुठलेही शेतकऱ्यांचे अश्रू पुसलेले नाहीये. निश्चितपणे म्हणजे हेमलताजी नोकरदारांचे न अश्रू झालेल्या पुसले नाही. गोष्टींची यादी 8व्या भली वेतन मोठी आहे आणि आयोगाबद्दल तुम्ही काही ती यादी चर्चा केलेली नाहीये. यानंतर सुद्धा आपल्याला वेळ उरणार नाही इतकी मोठी तुम्ही सांगू शकाल. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला थांबवतो आहे. कराळ इंजिनकडे आपण जाऊया. कराळीची राजकारण अर्थसंकल्पामध्ये राजकीय गणितं असतात हे तर आपण जाहीरपणे बघितलेले आहेत. मात्र यापूर्वी सुद्धा आपण असं बघितलेलं आहे की रेल्वे मंत्री ज्या राज्यातले असायचे त्या राज्यासाठी विशेष तरतुदी केल्या जायच्या. राजकीय आडाखे बांधून राजकीय समीकरणं जुळवली जातात. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. याच वेळी त्याला एवढा आक्षेप घेण्याचं कारण काय? त्या अनजस्टिफाईड तरतुदी आहेत असं तुम्हाला वाटतंय, तर मग तुम्ही टीका करताय तर एक वेळ ठीक आहे. तसं आहे का की या केवळ राजकीय आरोपांसाठी ही राळ उठवली जाते? नाही नाही, ते सत्तेत असणाऱ्या लोकांनाही माहित आहे. शिमग्याची बोंब 3 दिवस, म्हणजे शिमगा झाला त्याची बोंब 3 दिवसच राहते रंग लावला तर. हे बजेट मांडल्याच्या नंतर त्यांना माहित आहे का हे जर आम्ही पॅकेज बिहार किंवा आंध्र प्रदेश राज्याला दिलं नाही तर आमची म्हणजे मोदी सरकार 3-0ची जे तिरडी आहे ते कवाय खाली पडू शकते. ठीक आहे, या 2 माणसांना जर हात टेकवले तर. म्हणून यायले लाभ द्यायचा. 3 दिवस विरोधक लोक बोंबलं, संसदेत बोंबलं आणि चुपचाप बसन, असं ते प्रोव्हिजन आहे. आता पहा, 2019च्या बजेटमध्ये मोदी सरकारनं सांगितलं होतं का 2022 पर्यंत आम्ही भारतातल्या सर्व लोकांना घरं देऊ. आता 2024 झालं आणि 24च्या नंतर नवीन सरकार आलं, ते सांगून राहिलं, त्यानं घोषणा केली का पीएम आवास योजनेत 10 लाख करोड रुपये घरासाठी देणार आहे. पीएम आवास योजनेसाठी त्याच्यात 1 करोड लोकांना घरं देणार. मग हे आता तुम्ही 2022लेच पूर्ण करणार होते, भारतातल्या प्रत्येक लोकांना घर. मग हे लोक कोण म्हणजे जुन्याच योजना पुन्हा पुन्हा कशा येतात आणि आधीच्या योजनांचं काय झालं असा प्रश्न आहेच. आणि हा प्रश्न सातत्याने आज विचारला देखील जातोय. आपल्याकडे शेवटचे 30 सेकंद आहेत. खांदेवालेजी, तुम्ही काही एक मुद्दा मांडणार होता, अगदी शेवटचे 30 सेकंद आहेत. दिनांक 11ला MSP जाहीर झाल्यात, किमान आधारभूत भाव जाहीर झालेत. आणि माहिती प्रसारण मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी असं म्हटलं की हे जे भाव आहेत हे 3-4 राज्यांमध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते त्याचं प्रतीक आहे आणि त्याचा प्रभाव त्याच्यावर आहे. म्हणजे सगळ्या आर्थिक क्रियांवर राजकीय प्रभाव आहे हे तर आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. त्याच्याच पैकी बिहार आणि आंध्र प्रदेश या घटना आहेत. माझा आणखीन एक पुढचा मुद्दा आहे. ठीक की ठीक निश्चितपणे खांदेवालेजी, तुमचे मुद्दे जे आहेत ते वेळोवेळी आपण पुढारी न्यूजवर दाखवत राहू. सध्या आपली वेळ संपलेली आहे त्यामुळे आपल्याला इकडे थांबावं लागतंय. कशा प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय होतोय आणि कशा प्रकारे तो होत नाहीये, संपूर्ण देशाचा विचार केला, असे दोन्ही नॅरेटिव्ह आहेत, ते दोन्ही समोर आणण्याचा आम्ही आज प्रयत्न केला. यातलं तुम्हाला नेमकं काय पटलं, कुठली बाजू योग्य आहे, कुठली बाजू अयोग्य आहे, हे प्रत्येकाने ठरवायचे. तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.